नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली आहे। दुचाकी आणि पायी फिरत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरातील मध्यवर्ती भागातील विविध प्रभागांची पाहणी केली आहे। यावेळी त्या दुचाकीवरून तसेच पायी फिरत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत होत्या। पाहणी दरम्यान अस्वच्छता आणि खराब रस्त्यांवर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ड्रेनेज चॉकअप झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। तर शहरातील विविध कंपन्यांनी खोदलेले रस्ते 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत। तर शहरातील विविध कंपन्यांनी खोदलेले रस्ते 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत। कामं कागदावर नको, जमिनीवर दिसली पाहिजेत अशी तंबीही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये तब्बल 3 ते 4 तास पायी फिरत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। नाले आणि गटार स्वच्छतेबाबत तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री विविध प्रभागांमध्ये पाहणी दौरे करणार आहेत। मनपा आयुक्तांच्या या ॲक्शन मोडमुळे शहरातील प्रलंबित कामांना वेग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।